जी काही एक प्रकारचा दुरावा म्हणणार नाही, पण एक प्रकारचा कलगीतुरा चाललेला आहे. एक प्रकारांमध्ये ती चढावड चाललेली आहे. केसाच्या एवढी लाईन असेल तर त्याला अधिक मोठी भेद शरद पवार साहेबांना करायची आहे का? त्याने महाराष्ट्राची वाट लावली. ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं, कदाचित पवार साहेबांची भावना वेगळी असेल. नमस्कार. 2 दिवसापासून दिल्लीच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे महाराष्ट्राचे जे राजकारणी गेल्या 2 दिवसापासून दिल्लीमध्ये आहेत, तिथे जे काही घडामोडी घडल्यात आणि त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला आता दिसून येत आहेत त्याच्या संदर्भात आता बरीच चर्चा राजकारणामध्ये सुरू झाली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाली. त्याला कारणही तसंच घडलं. म्हणजे जी गोष्ट कोणी अपेक्षित केली नसेल असे शरद पवार साहेब आणि शिंदे साहेब म्हणजे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांची एक भेट झाली. त्या भेटीला कारणही तसंच होतं. एकनाथ शिंदेचा जे आपले जुने ऐतिहासिक पुरुष आहेत ग्वाल्हेर घराण्याचे महादाजी शिंदे, जे आत्ताचे जे ज्योतिरादित्य सिंधिया आहेत त्यांचे पूर्वज, यांच्या नावाने एक पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला गेला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये एक प्रकारची खळबळ उडाली आणि महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली. म्हणजे ज्या पद्धतीने त्याची दुसऱ्या दिवशी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आणि प्रतिक्रिया देत असताना ते असं म्हणाले की मी जे बोलतो ते शिवसेनेची अधिकृत भूमिका असते आणि त्यांनी शरद पवार साहेबांवर प्रचंड आग पाकडली. आता खरं म्हणजे हा विषय समजून घेत असताना याच्या मागे नेमकं काय राजकारण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर शरद पवार साहेबांचं राजकारण हे कधीच कोणाला म्हणजे दुरावा लोटणारं असं राजकारण त्यांनी कधीच केलं नाही. म्हणजे त्यांची भारतीय जनता पक्षासोबत असलेली मैत्री जगजाहीर आहे. म्हणजे पण इतका त्यांचा विरोधाभासी राजकारण असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणजे आजपर्यंत अमित शहांना थेट तडीपार म्हणण्यापर्यंतची जी एकमेव राजकारणी देशामधला जो कोणी असेल तर ते त्याला शरद पवार असं म्हणतात. इतका अंगावर येण्याची त्यांची ताकद आहे. भारतीय जनता पक्षाच्या आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या मधून एक साधी विस्तवही जात नाही अशा पद्धतीची परिस्थिती असताना महायुतीमधल्या एका घटकाचे प्रमुख नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा त्यांनी सत्कार करावा आणि त्या कार्यक्रमाला खुद्द ज्योतिरादित्य सिंधेही हजर होते. आता ही जी बाब आहे या बाबीमध्ये हे साधा आणि त्याचं जे टायमिंग आहे या टायमिंग कडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण शरद पवारांचं राजकारण समजून घेत असताना ही घटना काय घडली हे समजून घेणं गरजेचं आहे. काय खरंच त्यांना शिवसेनेला उद्धव ठाकरे शिवसेना डिवचावायचं होतं का भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेमध्ये जी आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही एक प्रकारचा दुरावा म्हणणार नाही, पण एक प्रकारचा कलगीतुरा चाललेला आहे. एक प्रकारांमध्ये ती चढावड चाललेली आहे. एकमेकांमध्ये कामाच्या बाबतीमध्ये आणि पदांच्या बाबतीमध्ये जी प्रकारची चढावड चाललेली आहे, घमासान चाललेला आहे. आतल्या आत जे शीत युद्ध चाललेलं आहे त्या शीत युद्धामध्ये जी भेद पडलेली आहे जी आपल्याला दिसून पडते ती कदाचित केसाच्या एवढी लाईन असेल तर त्याला अधिक मोठी भेद शरद पवार साहेबांना करायची आहे का? अशा पद्धतीचा त्या संदर्भातला विचार करणं गरजेचं आहे. कारण शरद पवार साहेबांचं राजकारण ही राजकारणातली जी एक प्रकारची जी भेदाची जी रेष असते ती अधिक वायडन करून आपल्याला अधिकाधिक फायदा कसा करता येईल पुढच्या काळामध्ये अशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या संदर्भात ही घटना घडली. एकनाथ शिंदेचा सत्कार झाला. शरद पवार साहेबांनी मोठं कौतुक केलं आणि ते कौतुक ते कशा पद्धतीचे राजकारणी आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने जनतेची सेवा करत असताना राजकारणाचा उपयोग केला याचं तोंड भरून कौतुक केलं.
आता शरद पवार साहेबांची ते ज्यावेळी एखाद्या डायसवर असतात आणि एखाद्याचा सत्कार त्यांना करायचा असतो तर आणि स्वाभाविकपणे एक प्रकारची आपल्याकडे एक परंपरा अशी आहे की साधारणपणे वक्ता हा जो असतो, जो प्रमुख ज्याचा सत्कार केला असतो त्याच्या विषयीचे कौतुकाचे उद्गारच नेहमी काढत असतो. परंतु हे करत असताना तो राजकारणाचा एक मोठा भाग जरी असला आणि समाजाचा एक प्रकारची जी स्वाभाविक प्रतिक्रिया जरी असली, स्वाभाविक अभिसरण ज्याला असं म्हणू, ही एक प्रकारची परंपरा जरी असली तरी सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने ठाणे जिल्हा आणि या संदर्भात त्यांनी जे काम केलं आणि त्याला साताऱ्याची त्यांनी लिंक जोडली की सातारापासून किती मुख्यमंत्री झाले का सगळे जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जोडण्याचा प्रकार जो आहे तो निश्चित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नक्की डिवचणारा होता. अशा पद्धतीचं त्यांचं वागणं होतं असा समज संजय राऊतांनी करून घेतलेला. खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही चांगली बाब होती की शिंदेना जवळ करणे, भाजपामध्ये जो आता त्यांच्या संदर्भातला जो एक प्रकारची एक दुरावा निर्माण होण्याची परिस्थिती आता हळूहळू तयार होत आहे, त्याला अधिक वाढण करण्याचा प्रयत्न केला शरद पवार साहेब करत असं हे खरं म्हणजे चांगली गोष्ट. परंतु संजय राऊतांनी ज्या पद्धतीची आग पाकड केली आणि त्यांनी शरद पवारांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी संबंध थेट जोडला की ज्यांनी शिवसेना तोडली त्या एकनाथ शिंदेचा सत्कार करून आणि त्या एकनाथ शिंदेमुळे जो एक प्रकारची आपल्याला सत्ता गमावी लागली आणि एकनाथ शिंदेनी ते धाडस केलं पक्ष फोडण्याचं, त्याच्यामुळे अजित पवारांनाही पक्ष फोडण्याचं धाडस झालं आणि राष्ट्रवादी सुद्धा फुटली. हे शरद पवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. परंतु मला असं वाटते की त्याच्या नंतरच्या ज्या आलेल्या प्रतिक्रिया आहेत ना, ते महाराष्ट्राचं राजकारण, कारण शरद पवारांना जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या पुढच्या घटना अधिक महत्वाच्या असं मला वाटतं. शरद पवार साहेबांनी ती हे गेलं, त्याच्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. त्या प्रतिक्रियेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली आणि त्याच्यानंतरची जी आलेली प्रतिक्रिया आहे ती ज्योतिरादित्य सिंधियांची प्रतिक्रिया आहे आणि मला असं वाटते की ती सगळ्यात महत्वपूर्ण प्रतिक्रिया आहे आणि त्याच्या आधारावरच पुढचं राजकारण कसं असेल शरद पवारांचं ते लक्षात येईल. ज्योतिरादित्य सिंधिया असं म्हणाले की संजय राऊत आणि शिवसेना पक्ष हा हिंदुत्वाच्या विरोधात जाणारा पक्ष झालेला आहे आणि त्यांनी एका मराठा माणसाचं, मराठा व्यक्तिमत्वाचं झालेलं कौतुक शिवसेनेला बघवत नाही अशा आशयाचं त्यांनी ट्विट केलेलं आहे. एक्स वर त्यांनी आपलं वक्तव्य व्यक्त केलेलं आहे. मला असं वाटते की ज्योतिरादित्य सिंधियांनी हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य अधिक पुढचं राजकारण कुठल्या दिशेने जाईल, त्यांचा हा जो मराठा या विषयावरचा त्यांचा जो त्या शब्दावर त्यांचा जो भर होता ना, तो मला असं वाटते की पुढची राजकारणाची दिशा त्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे दोन्ही बाजूने. म्हणजे महाराष्ट्राचं मराठाचं निर्विवाद नेतृत्व आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणाकडे आहे तर ते एकनाथ शिंदेकडे आहे हे बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचं खरं नेतृत्व कोण महाराष्ट्रामध्ये येतं ते देवेंद्र फडणवीस आहे अशा पद्धतीचं लोकांमध्ये त्याची चर्चा पण आहे आणि ते खरंही झालं आणि म्हणून त्याला काउंटर अटॅक म्हणून शरद पवार साहेब हे मी जे मगाशी जे म्हणालो की त्याच्यामध्ये दोघांमध्ये शरद पवार आपल्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मध्ये जी आत्ताची थोडी जी आता जरी केसा एवढी काय असणार ती एक प्रकारची भेग पडलेली आहे ती भेग अधिक मोठी करण्यासाठीचा म्हणून ही खेळ शरद पवारांनी खेळली तर नाही ना याचा विचार जरूर केला पाहिजे. मी महाराष्ट्राच्या समोर हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा प्रश्न करतो. महाराष्ट्रातील जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि पुढेही खरं म्हणजे संजय राऊतांनी महादजी शिंदेच्या बाबतीमध्ये वक्तव्य देत असताना त्यांनी जीवही घसरली होती ती त्यांनी दुसऱ्या दिवशी क्लिअर करायचा प्रयत्न केला की महादजी शिंदेचे मोठे नेते होते पण त्यांच्यासाठी झालेली ती चूक आहे आणि शरद पवार साहेबांचं राजकारण हे समजू शकत नाही असं जे संजय राऊत पूर्वी बोललेले होते ते त्यांना खरंच कळत नाही असं आजकालच्या घटनेने ते सिद्ध केलेले आहे. पुढच्या भेटीमध्ये आपण नव्या विषयावर नक्की बोलू आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर आपल्याला नक्कीच बोलायला. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.